विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड चे पेपर काल कंप्लीट झालेले आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की सर माझा स्कोर एवढा होतो तेवढा होत आहे, माझं सिलेक्शन होईल की नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये तुमचा सेफ स्कोर किती असायला पाहिजे कॅटेगरी वाईज संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता दुसऱ्या विद्यार्थ्यांचा असा काही एक प्रश्न आहे की माझा या शिफ्टला पेपर होता, माझा हा पेपर अवघड होता, आधीचे पेपर सोपे होते, माझा अवघड पेपर आलेला आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे की नाही. तर सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की याच्यामध्ये 100% नॉर्मलायझेशन होणार आहे आणि टीसीएस सारखे मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मार्क्स वाढत नाही. तर किती मार्कांचा फरक पडतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या शिफ्टचा पेपर अवघड होता त्यांचे जास्तीत जास्त 4 ते 6 मार्क्स याच्यामध्ये IBPS मध्ये वाढलेले बघायला भेटतील. तर आता कोणत्या शिफ्टचा पेपर अवघड होता हे कोणी ठरवू शकत नाही, परंतु तुम्हाला सांगून देतो. पहिले 1, 2, 3, 1 जुलै, 2 जुलै, 3 जुलै जेवढे पेपर झालेले आहेत त्या शिफ्टचा पेपर या ठिकाणी नॉर्मल होता. थोडा सोपा इझी टू मॉडरेट लेवलचा होता. हार्ड 2-3च प्रश्न होते. त्याच्यानंतर झालेले आहे पेपर 6 आणि 7 आणि 8 तारखेला पेपर झालेले आहेत. त्यांचे थोडे पेपर अवघड वाटलेले आहेत मला. नॉर्मल ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांना नक्कीच 4 ते 6 मार्क्स वाढलेले बघायला भेटतील. ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा बघूया कॅटेगरी वाईज कॉम्पिटिशन किती होते. आता इथं तुम्ही या ठिकाणी मोबाईल आडवा करा म्हणजे तुम्हाला इथे स्पष्ट माहिती दिसेल. ठीक आहे. आता जर सर्वात पहिले बघितलं तर एस-सी कॅटेगरीला 29 जागांसाठी किती फॉर्म आलेले होते? तर 28,549 सर्वात जास्त फॉर्म आलेले होते एस-सी कॅटेगरीसाठी आणि एका जागेसाठी कॉम्पिटिशन होते, स्पर्धा होती 984 जागांची. ठीक आहे. त्याच्यानंतर एस-टीचा आपण बघू शकता किती फॉर्म आलेले होते? 9,164 आणि या 13 जागांसाठी एवढे फॉर्म आलेले होते आणि कॉम्पिटिशन होते 704 एका जागेसाठी 704 कॉम्पिटिशन. त्याच्यानंतर विजयसाठी 5,157 फॉर्म आलेले होते एकूण 7 जागांसाठी आणि कॉम्पिटिशन एका जागेसाठी 736 एवढे होते. एनटीबी साठी कोणत्याही प्रकारची जागा नव्हता. हे एनटीबीचे मुलं ज्यांनी फॉर्म भरला असेल ते ओपन मधून असणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर एनटीसी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगतो 6,911 फॉर्म आलेले होते आणि 11 जागांसाठी फॉर्म आलेले होते. एका जागेसाठी 628 जागा कॉम्पिटिशन आहे. त्याच्यानंतर एनटीडीचे फॉर्म आलेले होते. एनटीडीचे फॉर्म आलेले होते 3,886 आणि हे 10 जागांसाठी एवढे फॉर्म आलेले होते 388 एवढे या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी. त्याच्यानंतर एसबीसी साठी 2,464 फॉर्म आलेले होते आणि एकूण 5 जागांसाठी एवढे फॉर्म आलेले होते 492 एका जागेसाठी एवढी स्पर्धा आहे. त्याच्यानंतर एसईबीसी साठी 7,974 अर्ज आलेले होते आणि 28 जागा होत्या. येथे कॉम्पिटिशन आहे, कमी आहे इथे कॉम्पिटिशन. 284 एका जागेसाठी कॉम्पिटिशन आहे. त्याच्यानंतर ओबीसीला जर बघितलं तर 31,000 ओबीसीला इथे जास्त फॉर्म आलेले होत एससी पेक्षा. ओबीसीला किती आलेले आहेत? 31,547 परंतु कॉम्पिटिशन एससीलाच जास्त आहे 984 आणि इथं आहे 508 जागांसाठी. इथे 31,547 अर्ज आलेले आहेत. 62 जागांसाठी 508 अर्ज 508 जागांसाठी एका जागेसाठी 508 मुलांचे कॉम्पिटिशन आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस ला सर्वात कमी कॉम्पिटिशन आहे. ते कशा प्रकारचे तुम्हाला दाखवतो इथे. तर अर्ज आलेले आहेत 2,761 भागिले या ठिकाणी 28 जागा होत्या ईडब्ल्यूएस साठी आणि एका जागेसाठी फक्त 98 मुलांचं या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे. सर्वात कमी कट ऑफ लागलेला बघायला भेटेल. एससी एसटी पेक्षा सर्वात कमी कट ऑफ इथे लागलेला तुम्हाला बघायला भेटेल. त्याचं फॅक्ट मी तुम्हाला पुढे सांगतो. त्याच्यानंतर ओपनला 21,127 अर्ज आलेले होते आणि जागा होत्या 91 आणि कॉम्पिटिशन होतं 232 जागांसाठी एका जागेसाठी 232 कॉम्पिटिशन एवढं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आता हे सांगितलं मी कॅटेगरीज वाईज एका जागेसाठी किती जागांची स्पर्धा ही कॅटेगरी वाईज सांगितलं किती अर्ज आले. तर आता मुलांचा एक प्रश्न आहे की याचा मेरिट वरती फरक पडेल की आता ओपन पेक्षा ओबीसीचे जास्त फॉर्म आलेले आहेत, एससीचे फॉर्म आलेले आहेत जास्त
तर याच्यावरती कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. फॉर्म किती आले याच्यावरती मेरिट ठरत नाही. फॉर्म याच्यावरती ठरत का मुलांना पेपर कसा गेला. आता या ठिकाणी एस-सी ला एवढे मुलं आहेत 28,500 आणि 29 जागा आहे. एका जागेसाठी 984 जागांचं कॉम्पिटिशन आहे. तर साहजिकच येथे कट ऑफ 100% हाय गेलेला बघायला भेटेल. परंतु हा कट ऑफ जो आहे ओबीसी पेक्षा जास्त जाणार नाही. जो एस-सीचा कट ऑफ ठीक आहे. हे ठरवून घ्या. आता मुलं किती फॉर्म कोणी फॉर्म भरते याच्यामध्ये सगळे मुले अभ्यासू आहेत, सर्व मुले हुशार आहेत असा प्रश्न नसतो. आता इथं फक्त 98 जागांचं कॉम्पिटिशन आहे. तरी देखील कट ऑफ हाय जाण्याची शक्यता आहे. याच्यावरती जाऊ नका. किती फॉर्म आले याच्यावरती कधीही जाऊ नका. आता डिटेल्समध्ये आता जो मी कट ऑफ सांगणार आहे माझ्या अंदाजी जो कट ऑफ सांगणार आहे तो या ठिकाणी लिखित मला डायरेक्टली विभागाने सांगितला नाही की असा कट ऑफ लागणार आहे. हा फक्त माझा वैयक्तिक अंदाज आहे. प्रत्येकाचा वैयक्तिक अंदाज हा वेगवेगळा असू शकतो. त्यासाठी हा या ठिकाणी माझा अंदाजित मी हा कट ऑफ सांगणार आहे. तुमच्या अंदाजित तुम्ही किती कट ऑफ लागू शकतो हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हा फक्त माझा अंदाज सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. बघूयात आपला अंदाज काय आहे. एक मिनिट. ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा इथं मी एस-सी कॅटेगरी घेतलेला आहे. एस-सी कॅटेगरीचा जो कट ऑफ असणार आहे, एस-सी कॅटेगरीचा जो कट ऑफ असणार आहे, महिलांचा सर्वात पहिल्यांदा मी पुरुषांचा सांगून घेतो आणि महिलांचा किती सांगणार आहे, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पुरुषांचा कट ऑफ हा पुरुषांचा एस-सीचा कट ऑफ हा 172 ते 174 या दरम्यान असणार आहे. 172 ते 174 या दरम्यान असणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये एस-सीचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. हे देखील तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर एस-टी कॅटेगरीचा कट ऑफ एका जागेसाठी 700 प्लस विद्यार्थी फाईट करणार होते तिथे. हा कट ऑफ 168 ते 170 च्या वरती जाण्याची शक्यता आहे. 170 तुम्ही सेफ स्कोर धरून चाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे विजेचा कट ऑफ. विजेचा जो कट ऑफ आहे 172, 170 ते 172 या दरम्यान तुमचा कट ऑफ असणार आहे विजेचा कट ऑफ. सर्व कट ऑफ हाय लागलेले बघायला भेटणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर एन-टी-सीचा कट ऑफ 170 ते 172 या दरम्यानच तुमचा कट ऑफ लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर एन-टी-डीचा कट ऑफ हा देखील 170 ते 172 या दरम्यान लागलेला बघायला भेटेल. हा फक्त माझा अंदाज आहे. तुम्ही याच्यावरती अपेक्षा घेऊ नका. तुम्ही देखील तुमचा अंदाजित कट ऑफ आपल्या म्हणजे कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. आता इथे एस-सी-बी-सीचा कट ऑफ थोडा कमी लागलेला बघायला भेटेल कारण इथे अर्ज देखील थोडे कमी आहेत आणि ठीक आहे. एस-सी-बी-सीचा कट ऑफ हा 166 ते 168 आणि हा कट ऑफ नक्कीच एस-सी-बी-सीचा कट ऑफ नक्की एस-टी आणि एस-सी पेक्षा कमी लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ओबीसीचा कट ऑफ. ओबीसीचा कट ऑफ खूप मुलांना उत्साह आहे याच्यामध्ये बघण्यासाठी. तर हा कट ऑफ 174 तुम्ही 174 या ठिकाणी तुमचा सेफ स्कोर धरा. 174 तुमचा सेफ स्कोर धरा. 172 वाले विद्यार्थी वेटिंगला राहू शकतात. हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एस-सी-बी-सीचा देखील एस-सी आणि एस-टी पेक्षा कमी कट ऑफ लागेल 100%. एस-सी-बी-सीचा जो कट ऑफ आहे एस-सी आणि एस-टी पेक्षा कमी लागेल. हा 166 ते 168 एवढा लागणार आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यू-एसचा जो कट ऑफ आहे ईडब्ल्यू-एसचा कट ऑफ सर्वात कमी लागलेला बघायला भेटेल. एका जागेसाठी फक्त 98 मुले येथे फाईट करणार आहेत. तर देखील कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो. 164 ते 168 एवढा कट ऑफ लागतो. पण निश्चितच एस-सी आणि एस-टी पेक्षा हा कट ऑफ कमी लागेल ईडब्ल्यूचा. त्याच्यानंतर शेवटचा जो कट ऑफ राहिलेला आहे, शेवटचा जो कट ऑफ आहे ओपनचा कट ऑफ 178, 178 तर 180 एवढा हा कट ऑफ लागणार आहे. आता सर्व मुलांचा हा पुरुषांचा जो सर्व कट ऑफ बघितला, हा कॅटेगरी वाईज तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवरती. ठीक आहे. मोबाईल आडवा करा म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. तर अशा प्रकारचा हा कट ऑफ मी माझ्या अंदाजित लावलेला आहे. तुम्ही देखील तुमच्या अंदाजानुसार कट ऑफ कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि त्याच्या मागचं फॅक्ट देखील थोडं मला सांगा. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचा सांगा. आता हा झाला पुरुषांचा, हा झाला पुरुषांचा कट ऑफ मी सांगितलेला आहे पूर्णतः. आता याच्यामध्ये कॅटेगरी वाईज अर्ज आहेत, परंतु आपल्याला ते समजत नाही की महिलांचे किती अर्ज आहेत, पुरुषांचे किती अर्ज आहेत हे समजत नाही. त्याच्यानंतर माजी सैनिक किती आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किती आहेत, अनाथ किती आहेत हे देखील समजत नाही. आता ठीक आहे. अनाथचा या ठिकाणी कॅटेगरी वाईज कट ऑफ मी सांगणार नाही. परंतु परंतु अनाथचा कट ऑफ येथे मी सांगतो 140. 140 पर्यंत हा कट ऑफ अनाथचा जाऊ शकतो. अनाथचा जाऊ शकतो. त्याच्यानंतर माजी सैनिक आहेत ते 138. 138 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. 138 पर्यंत हा कट ऑफ माजी सैनिकांचा हा लागू शकतो. ठीक आहे. माजी सैनिकांचा. त्याच्यानंतर जे भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये कट ऑफ जाणार नाहीत. ते देखील या ठिकाणी 142 पर्यंत कट ऑफ हे जाऊ शकतात. भूकंपग्रस्त आणि हे वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता राहिला महिलांचा कट ऑफ. आता जो हा कट ऑफ आहे महिलांनी नीट बघून घ्या. जो हा कट ऑफ आहे
जो हा कट ऑफ आहे तो या ठिकाणी या जे कॅटेगरी वाईज हे मार्क्स मी सांगितलेले आहे त्याच्या या ठिकाणी 4 मार्क्स तुम्ही कमी करा. 4 गुण येथे कमी करा. 4 गुणांनी तुमचा येथे प्रत्येक कॅटेगरी वाईज आता समजा एस-सीचा मी सांगितलेला आहे 172 कट ऑफ सांगितलेला आहे ते 174 तर 164 ते 166 एवढाच कट ऑफ लागेल प्रत्येक म्हणजे कॅटेगरी वाईज. आता प्रत्येक 4 मार्क्स याच्यातून कॅटेगरी वाईज महिलांनी कमी करायचे अशा कट ऑफ. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.